असतो असे ईश्वराधिष्ठित विनोददादाजी शास्त्री आणि या सभेमध्ये सगळेच उपस्थित परम पूजनीय परम श्रद्धेय संत महंत तपस्विनी साध्वी बंधू आणि बालगोपाल सर्व उपदेशी बांधव बंधूंनो, कुठलंही कार्य करायचं असेल त्यामागे अदृष्टाचा हेतू लागत असतो आणि गुरुची प्रसन्नता लागत असते. असे आमचे परमपूजनीय परमश्रद्धेय परम आदरणीय सर्व उपमा युक्त मम गुरुवर्य आचार्य प्रवर श्री भामाजी यांचा शुभचिंतन आहे, यांचा आशीर्वाद आहे. म्हणून हा सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडतोय. परमेश्वराचं तर चिंतन आहेच, परंतु गुरु सुहृदाचं चिंतन असणं तेवढं गरजेचं असतं. ते नसेल तर जीवनामध्ये आपण शून्य आहोत. बंधूंनो, कार्यक्रम करणे हा काही एकट्याचा हातभार नसतो. तुम्हाला वाटत असेल की आपण सगळे एकत्रित झालो, इथे हा सोहळा अगदी उत्तमरित्या पार पडतोय, परंतु याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. सिन्नरकर मंडळी असतील तथा नाशिक शहरातली सगळी उपदेशी मंडळी असतील, सगळे संत महंत असतील, जरी ते इथे आमंत्रित नाहीत, कारण की सगळ्यांना आमंत्रित करावं असं एक मनोमानसी इच्छा असते, परंतु तेवढं आपल्याला झेपावेल का? नाही का नाही. मंडपही बघा कसा लहान पडतोय, आहे का नाही. सगळ्या व्यवस्था करणे आणि सगळीकडे व्यापणे हे शक्य होत नाही. म्हणून कुठे म्हटलं की आपण बोलवावं आणि त्यांचा आदरातिथ्य तसं जर झालं नाही तर मग कुठेतरी मनाला स्पर्शून जातात. म्हणून हे विविध उपक्रम करणे हा परमेश्वराचा एक आपल्याला संकेत आहे. आम्ही पाठीमागे एक पार केला. अरे चारून तिथं खाऊ दे फक्त 4 दिनचा. मला आणि मी याच मताचा एक आहे. आमच्या गुरूंचे सांगणंही असं आहे की कुठलाही कार्यक्रम हा वेळेत असावा, परंतु जेव्हा पराधीन मनुष्य जातो ना तेव्हा आपल्या कक्षेमध्ये काही गोष्टी नसतात. थोडा वेळ घेणार, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. आम्ही पाठीमागे एक उपक्रम केला बघा की बघितलं समाजामध्ये पंचावतार मोठ्या प्रमाणात होतात, परंतु घर लहान असते, आश्रम लहान असतो, मंदिर लहान असतं, 5 उपाराची ताटं भरायचे आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी जागा अपूर्ण पडते, उभं राहता येत नाही, आरती होत नाही. मग संकल्पना आली की हा पंचावतार आला कुठे? मग पंचावतार आला हा उत्तर विभागातून. 56 भोग हे दाखवल्या जायचे, मग त्याचं प्रतीक म्हणून पंचावतार केलं जायचा. म्हणलं याचा हा तिकडे न जाता आपल्या लीळेचा काहीतरी आढावा घेऊन आपण सुरुवात करूया. मग माईमभट्ट श्री प्रभूंच्या ठिकाणी प्रति महिन्याला पाखा मासा माहोपार करत होते. मग आम्हीही भलं मोठं ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये श्री प्रभू महाराजांना जी आवडीची पदार्थ होते ते बनवत गेलो आणि ते उपहार भरला. श्री गुरुजींना एवढा आवडला की मामाजी म्हणाले त्याच्याऐवजी हा केला तर खूप सुंदर होईल. तेवढं कुठेतरी बरं वाटलं म्हणाला. त्यानंतर आणि म्हणलं लीळेचा उजाळा व्हावा म्हणून अमृतफळ महोत्सव साजरा केला. अमृतफळ महदंबेने बनवले, श्री प्रभूंनी आरोगिले, आवडले म्हणून पुन्हा स्वीकार केले. त्याचा उजाळा जीवन हे लीळामय आणि चरित्रमय व्हावं, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं चिंतन घडावं, याकरता हे सोहळे आयोजित करण्याचा एक मानस होता. मग त्यानंतर आम्हाला असं वाटलं की राहटगाव इथे कार्यक्रम झाला. पाठीमागे माहोपार मोठ्या प्रमाणामध्ये केला होता. मग संयोजकाला बोललो की आपण हा उपहार पुन्हा करूया. चांगला आहे, चांगलं वाटतं, सगळ्यांना घडतं, परंतु आयोजन तेवढ्या मोठ्या प्रमाणाचं नव्हतं. मग 2 दिवसामध्ये एक विचार आला मनामध्ये
की काही लाडू महोत्सव आपण करूया. LIC सर्वज्ञांना लाडू दिलेत, स्वामींनी ते स्वीकार केले, मग त्याचा उजाळा व्हावा म्हणून लाडू महोत्सव आयोजित केला. प्रसंग आहे जालना शहरामधला. परंतु इथे आल्यानंतर असं वाटलं की आपल्या ठिकाणी सुद्धा स्वामींनी दिवाळी केली. इथे सिन्नर या नगरीमध्ये हे नगर, हे सिन्नर श्रीनगर हे अद्भुत आहे बंधूंनो. या श्रीनगराने एक आचार्य आपल्या धर्माला, आपल्या पंथाला, आपल्या संप्रदायाला दिलेले आहेत. म्हणून तर बोललं जातं कवनेठाई काही विशेष, कवनेठाई काही विशेष, ते अवघे विशेष श्रीनगरी असते. मग श्रीनगरचं विशेषता तरी काय आहे? श्रीनगरला देवानी दिवाळी हा सण साजरा केला, श्रीनगरला देवानी भाऊबीज हा सण साजरा केला, श्रीनगरला देवानी दवणा पर्व साजरा केला, श्रीनगरला नवे या 10 मासामध्ये जेवढी सण आलीत तेवढी साजरी केलीत. म्हणून नवे का म्हटलं, आपण त्याचा उजाळा एक आढावा घेऊन श्रीनगर मध्ये लाडू महोत्सव करूया. कारण देवानी भाऊबीज इथे सुद्धा साजरी केलेली आहे, म्हणून ते आयोजन या नगरीमध्ये केलेलं आहे. थोडक्यामध्ये पटापटा या करता सांगतो की ऊन तापतंय बघा, गरमी होतय. तुम्हाला सकाळी थंडी वाजत होती, आता गरमी होऊन राहिली. म्हणून या सत्संगाचं आयोजन केलं. मोठ्या प्रमाणात आम्ही माहोपार, आमच्या राजेश्रीताई असतील, आमच्या मनीषाताई असतील, या हॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही माहोपार साजरा केला. आमचे देवराम भाऊ आव्हाड असतील, तिथे त्या लॉन्स मध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केला. म्हणजे या सगळ्या मंडळींचं योगदान या सत्संगाला आहे, म्हणून हे अवसर, हे सोहळे साजरे होत असतात. माझ्या एकट्याच्याने नाही होणार. सगळेजण माझं कौतुक करत होते, पण कौतुक करण्यासारखा मी काही नाही. मी धर्माचा भांडवल करून आपली प्रसिद्धी करावी याचा नाही, बरे का. मनुष्याने धर्म हा स्वीकार करावा आपल्या कल्याणाकरता. तुम्हाला काहीतरी सांगावं आणि त्याच्यामुळे माझ्या जीवाचा काहीतरी उद्धार व्हावा, हा एक माणस मनामध्ये ठेवून करतोय, बाकी काही नाही, बरे का. सकाळीच प्रभू श्री चक्रधरांनी सांगितलेलं सूत्रपाठाचं पारायण झालं. अगदी 400-500 मंडळींनी सूत्रपाठाचं पारायण मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. इथे आमचे राजेंद्र भाऊ जायभावे आहेत, मोठं योगदान त्यांचं असते बघा. नेहमी बोलतात की तुम्हाला जे पाहिजे जसं करायचं आहे मला न सांगता तुम्ही ते प्रकाशित करून घ्या. पाठीमागे त्यांना बोललो आम्हाला सूत्रपाठाचं पारायण करायचं आहे. सूत्रपाठ हे मुखोद्गत झाले पाहिजेत, सगळ्यांच्या हृदयामध्ये वचनरूप परमेश्वर सामावला गेला पाहिजेत. हा उद्देश पुढे ठेवून भाऊंना बोललो की मला सूत्रपाठ हवे आहे, काढा ना म्हणे. तुम्हाला किती पाहिजेत, तर किती प्रति पाहिजेत तेवढा काढा. आणि त्याच प्रति आम्ही आता अल्प थोड्याशा राहिल्यामुळे त्यांना सांगितलं सकाळी बाबा की हे सूत्रपाठ घ्या आणि पारायण झाल्यानंतर पुनश्च वापस करा. एक संकल्पना त्यामध्ये मनामध्ये नवीन आली की बाबा दर महिन्याला आपण हा सूत्रपाठाचा पारायणाचं आयोजन महिन्याच्या पहिल्या तारखेला इथे आयोजित करणार. म्हणजे उद्यापासून वर्षाची पहिली सुरुवात, वर्षाचा पहिल्या दिवसाची चांगली आणि मंगलमय सुरुवात सूत्रपाठाच्या पारायणापासून सुरू करूया. आणि ते सूत्रपाठाचं पारायण सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये, सायंकाळच्या सत्रामध्ये, दिवसामध्ये 4 वेळा, म्हणजे संपूर्ण सूत्रपाठाचं पारायण. ते 9 प्रकरण असतील, विचार असेल, विचारमाळिका असेल, आचार असेल, आचारमाळिका असेल, दृष्टांत असतील, नामाचे दाठाय असतील, मूर्तिज्ञान असेल, प्रसाद सेवा असेल, त्रिविध पूजावसर असतील, जेवढं सूत्रपाठामध्ये आहे ते संपूर्ण सूत्रपाठाचं पारायण 1 तारखेला, दर महिन्याच्या 1 तारखेला या प्राचीन वस्तू संग्रहालयाच्या भूमीवर करण्यात येणार आहे. माझा मानस कुठला आश्रम करण्याचा नाही बंधूंनो, माझा मानस आहे फक्त एक प्राचीन वस्तू संग्रहालयाची निर्मिती करावी. कारण की शोकांतिका एवढी मोठी आहे संप्रदायामध्ये की आज आपण लीळाचरित्र आवर्तन करतो. वांबोरीला असताना जेव्हा चिंतनी चालायची, झाडाखाली बसायचो, विद्यार्थ्यांना, मुलांना, सगळ्यांना सांगायचो की बाबा रे आधा दाती शीस घे नावाचं शस्त्र असं असतं, पण कसं असतं हे सांगता येत नाही. आज तुम्हालाही नाही सांगता येत आणि कोणालाही सांगणं कठीण झालेलं आहे. कारण की आधा दाती शीस घे शस्त्र असं आहे की मारलं का वरचं दाभाड वरी आणि खालचं खाली राहून जातं, असं ते शस्त्र आहे. एक करवता, एक 10वीला का 12वीला आम्हाला धडा होता की उमाईसाच्या करवतीचे उदक पान. मग करवती त्या मॅडमला सुद्धा शिकवता येत नव्हती. करवती म्हणजे आहे काय, ही मोठी शोकांतिका आहे. लीळाचरित्रामध्ये जेवढ्या काही वस्तू येतात, आरी, बोरी, टाकळी, वेंकळी, पाडळी, बकुवृक्ष, कामवृक्ष, एवढी वृक्षांची नावं, हजारो वृक्षांची नावं येतात, सप्तग्रंथांमध्ये येतात. परंतु सांगणं एवढं कठीण आहे की कुठला वृक्ष आहे बुवा, आरी म्हणजे काय, टाकळी म्हणजे काय, वेंकळी म्हणजे काय,